आणि आता जाणून घेऊयात पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पालघर इथल्या मेडवन घाट इथे कंटेनरचा अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली। मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब लवकरच फुटणार आहे। त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून त्याबाबत लवकरच आदेश जारी केले जाणार आहेत। मात्र याच प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या माजी अभियंत्यांनीच औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलंय, तर प्रस्तावित वीज दरवाढ रोखण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे। दौंड रेल्वे स्थानकात झालेल्या केंद्रीय रेल्वे सुविधा समितीच्या वतीनं स्थानकाची पाहणी आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांना बोलवण्यात न आल्यानं दौंड शहरातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मांडता आले नाही आणि या विरोधात सोलापूर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रोहित पाटील यांनी निवेदन दिलं। संगमनेरच्या दरेवाडी ग्रामपंचायतीने अनोखी शेतकरी अर्धांगिनी योजना सुरू केली आहे। शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलाला 5,555 रुपये रोख आणि संसार उपयोगी साहित्य दिलं जाणार आहे। ग्रामस्थांकडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं। शाहू महाराजांच्या वंशज संयोगिता राजे छत्रपती यांनी केलेल्या पोस्टवर नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे। संयोगिता राजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात भेट दिली, त्यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली आणि यावेळी महंतांनी पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली। यास संयोगिता राजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले आणि त्यांनी या संदर्भात पोस्ट केली। कोल्हापुरात केएमटी कर्मचारी संपात उतरले। 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि यामुळे शहरातील बस सेवा पूर्णतः बंद आहे। मुंबईत आजपासून महिनाभर 15% पाणी कपात केली जाणार आहे। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ही पाणी कपात केली जाईल। छत्रपती संभाजीनगरमधील राडा पूर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे, तर खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जलील यांनी बटन गँग मागे कोण आहे याची माहिती पोलिसांना द्यावी असं इथे म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर आरोपींची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। किराडपुरात भागात राडा करणाऱ्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी 10 पथकं स्थापन केली होती। या जाळपोळीत सुमारे 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला। मुंबईतल्या मालवणमध्ये रामनवमी मिरवणुकीनिमित्त दरम्यान काल राडा झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, तर 200 जणांना साधारण 20 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोपींचा शोध घेतला जातोय। परिसरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा पोलीस शोध घेत आहेत। जळगावच्या अमळनेरमध्ये पाळधी गावात 2 गटात राडा झाला। दरम्यान संचारबंदीचे आदेश असतानाही गुरुवारी दगडफेकीची घटना झाली आणि या प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर अपात्र झाले तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील व भाजप नेतृत्वाला दुसरा पर्यायच उरणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं। ते सांगलीत बोलत होते। यावेळी राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात चक्क दादा भुसे यांचा फोटो झळकल्यानं सर्वत्र चर्चा आहे। नाशिकमधल्या शेतकरी मेळाव्याच्या बॅकग्राऊंडला लावण्यात आलेल्या एलईडीवर दादा भुसे यांचा फोटो दिसला। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या छायाचित्रांमध्ये चक्क भुसेंचा फोटो पहिल्या स्थानावर होता आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका युतीत लढवणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली, तर सरकार बदलल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी काही कालावधी गेला, त्यामुळे पालकमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याची कबुलीही त्यांनी दिली। 2 एप्रिलला संभाजीनगर शहरामध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि या सभेसाठी सभास्थळावर जय्यत तयारी करण्यात आली आहे। भव्य स्टेज उभारण्यात आलं असून नागरिकांची खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 1 लाखापर्यंत नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे।
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी आमदार संजय शिरसाटांना खडेबोल सुनावले। तक्रारदारानं तक्रार केल्यानंतर पोलीस तपास करतात तर त्यांच्या तपासात सर्व काही निष्पन्न होईल, मात्र तक्रार करायची की नाही हे तुम्ही कसं ठरवणार, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी म्हटलं। धाराशिवमधील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी 3 एप्रिलपासून काम बंदचा इशारा दिला। धाराशिव ग्रेड पे वाढीच्या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यानं तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं 3 तारखेपासून काम बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला। वर्ध्यात पारा 40.2 अंशांवर गेल्यानं जनजीवनावर परिणाम झालाय। प्रशासन ही उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूला रोखण्यासाठी प्रयत्न त्यांनी सुरू केलेत। जिल्ह्याच्या 32 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम तयार करण्यात आलेले आहेत। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती चौथी यादी जाहीर झाली आणि यात 153 गावांमधील 600 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले। 4248 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण नसल्यानं मदत मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत। भंडाऱ्यातील धान उत्पादकांना राम पावला। खरीपाच्या हंगामात NEML पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या धान उत्पादकांच्या खात्यामध्ये बोनसचे 198 कोटी रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील 8000 समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। आपण जर बघितलं समितीचा बिगुल वाजला आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यास सुरुवात झाली असून गेल्या 3 दिवसात केवळ 22 अर्ज दाखल झालेत। धाराशिव आणि वाशी बाजार समितीत प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाला आहे। 3 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी गावठी दारूचे 36 कॅन हस्तगत केले। लोणी काळभोरमधून शहरात ही दारू विक्रीसाठी आणली जात होती। धुळे जिल्ह्यात तापमानात वाढ होऊ लागल्यानं पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागते। यासाठी लळिंग इथल्या कुरणात 15 ते 20 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले। भुसावळच्या हद्दीबाहेर आणि ग्रामपंचायतच्या अगदी बाहेरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत होत्या। यासाठी 20 कोटींची भुसावळ ग्रामीण पुरवठा योजना मंजूर करण्यात आली। या योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार संजय सावकरे यांच्या हस्ते झाला। धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असल्याचं वास्तव समोर आलंय। इथं एकच मशीन असल्यामुळे रुग्णांवर तासनतास ताटकळत बसण्याची वेळ आली। फक्त धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर अंमळनेर, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव इथून देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी इथे येत असतात आणि त्यामुळे मशीनची संख्या वाढवण्याची मागणी केली जाते। धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची सहकारी पतसंस्थेत पगारातून पैसे कपात होतात। पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटाला जुन्या पुणे मुंबई हायवेवर अज्ञात वाहनानं धडक दिली आणि या अपघातात काळविटाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। बीडच्या धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्यावर सीबीआयने छापा टाकला। दरम्यान बोगस कागदपत्रांच्या मदतीने तासगावकर कुटुंबियांनी बँकेतून 106 कोटींचं कर्ज काढलं असून या प्रकरणी सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं संचालक पांडुरंग सोळुंके यांनी स्पष्ट केलं। भुसावळ रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानानं वाचवला। तातडीनं धाव घेत त्याला खेचल्यानं प्रवाशाचा जीव वाचला। भुसावळमधील 660 मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्प संचाचे बाष्पक प्रदीपन यशस्वीरित्या संपन्न झालं। महानिर्मितीचा 660 मेगावॅट क्षमतेचा हा चौथा संच आहे। यापूर्वी कोराडी इथे प्रत्येकी 660 मेगावॅटच्या 3 संचांमधून वीज उत्पादन सुरू करण्यात आलं। धाराशिव परंडा इथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची इंटरनॅशनल गोल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार या आरोग्य शिबिराच्या आयोजकांना प्रदान करण्यात आला।
IIT मुंबईतील विद्यार्थी दर्शन मृत्यू प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्नरच्या रांजणगाव सांडस परिसरात कांद्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला। यात चालकाचा मृत्यू झाला। ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन उलटला। बार्शी कुर्डवाडी रोडवर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। शेंद्री फाट्याजवळ ही घटना घडली आणि या अपघातात मधुसूदन मुरलीधर जाधव, ऋषिकेश संतोष जाधव यांचा जागीच मृत्यू झाला। दोघेही पंढरपूर तालुक्यातील रहिवासी आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर आरोपींची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। किराडपुरात दंगल माजवणाऱ्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली। जालन्यातल्या रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागलं। मिरवणुकीत काही तरुणांचा वाद झाला आणि या वादात एकाने तरुणाची चाकूने भुसकून हत्या केली। विष्णू उर्फ विकी सुपारकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं। सर्व दुर्धर आजारांवरील उपचारासाठी लागणाऱ्या जीवनरक्षक औषधांच्या आणि विशेष अन्नाच्या आयातीवरील सीमा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। अर्थ मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली असून त्यासाठीची अधिसूचनाही जारी करण्यात आली। नाशिकमध्ये गोदावरी पात्र स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि एका विशिष्ट स्कीमर मशीनच्या मदतीने नदीपात्रातील 8 ते 10 पाणवेली दररोज काढण्यात येत आहेत। मुंबईतल्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। फेब्रुवारीत सर्वाधिक वायू प्रदूषण असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिला। यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक मुद्दे सुचवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे आणि या बजेटमध्ये नागरिकांवर करवाढीचा भार पडण्याची शक्यता कमीच आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी वांद्रे इथे 30 एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दिली। दह्याच्या पाकिटावर कर्ड किंवा इतर शब्द न वापरता केवळ दही शब्द वापरावा असे निर्देश सुरक्षा प्राधिकरणानं दिले, तर हिंदी भाषा लादण्याचा प्रकार असल्याचं म्हणत दक्षिणेतील राज्यांनी दही हा शब्द वापरण्यास विरोध केला। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। या मिशनचा टीझर